बदलापूरची जी वाढती लोकसंख्या बघतोय, आज महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त डेव्हलपिंग जर जे गाव असेल तर तो बदलापूर आहे. त्याच्या दृष्टीने इथे त्या लोकांना आपल्याकडे बरेचसे खेडेगाव लागून आहेत. इकडे माळशेज घाट असेल किंवा त्या साईडला कसारा असेल, या कुठे फॅसिलिटी अवेलेबल नव्हत्या. काही जवळपास वर्षापूर्वी आम्ही मुरबाडला ही सेवा चालू केली होती. माननीय आमदार संजय कत्रे साहेब यांची सतत ती मागणी होती की मुरबाडला केलं आहे, बदलापूरला मला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो. ही बिल्डिंग नवीनच झालेली आहे, जागेचा प्रॉब्लेम होता म्हणून होत नव्हता, पण त्या बिल्डिंगमध्ये जागा अवेलेबल झाली. त्या दृष्टीने प्रयत्न केला आणि आजच्या दिवशी 5 मशीन आपण इथे चालू करतो आहे. एक मशीन एका दिवसात 3 डायलिसिस करू शकते. आपण 3 सेशनमध्ये केलं तर 15 डायलिसिस होतील इकडे. आणि जो रुग्णांना, जो आपल्या बदलापूरच्या लोकांना जाण्यासाठी जो त्रास व्हायचा ट्रॅफिकचा, बाकी ते डोंबिवलीला किंवा कल्याणला, उल्हासनगरला किंवा ठाण्याला, मॅक्झिमम लोक ठाण्याला जातो, त्यांना आता बदलापूरमध्ये ही सुविधा अवेलेबल होणार आहे. त्याच्या दृष्टीने आणि हे PPP तत्वावर असल्यामुळे इथे बाकीच्या फॅसिलिटी, डॉक्टर्स आणि बाकीचे नेफ्रोलॉजिस्ट वगैरे सगळे अवेलेबल केलेले आहे. त्या दृष्टीने बदलापूरच्या दृष्टीने एक मोठा पाऊल आहे. हॉस्पिटल्स खूप आहे आपल्याकडे. गव्हर्नमेंट रुग्णालय आता 30 बेडचा होता तो 50 झालेला आहे. अजूनही 200 बेडचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. लवकरच ते पण चालू होईल. बदलापूर स्वतःच्या याच्या पायावर आरोग्य सेवेच्या दृष्टीने उभं राहील असं नेहमीच माननीय आमदार साहेब आम्हाला सांगत राहतात. आणि त्या दृष्टीनेच आपण ह्या सगळ्या गोष्टी ते बदलापूरला होत आहेत. ते नक्कीच असं सगळं सपोर्ट राहिला तर या गोष्टी आपण अजून चांगल्या बदलापूरसाठी करू. अनेक दिवसांपासूनची बदलापूरच्या नागरिकांची मागणी होती की बदलापूरमध्ये विनामूल्य डायलिसिस सेंटर व्हावं. डायलिसिस सेंटर जे सामान्य रुग्णांना 3,000 रुपये प्रत्येक डायलिसिसला खर्च करायला लागत होता, तो लागू नये आणि अगदी विनामूल्य दिवसाला 15 डायलिसिस होतील इतपत सुविधा बदलापूर शहरामध्ये आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झाली आहे. ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन झालं आहे. मी तमाम नागरिकांना आणि ज्यांना डायलिसिस करावं लागतं त्यांना मी विनंती या ठिकाणी करतो, आवाहन करतो की आपण या डायलिसिस सेंटरचं अतिशय अद्ययावत असं सेंटर आहे. जरी सरकारी असलं तरी एकदम अद्ययावत आहे. आपण या डायलिसिस सेंटरचा या ठिकाणी फायदा करून घ्यावा. विनामूल्य सोय आहे आणि हे करत असताना जी काही सामान्य रुग्ण आहेत या ठिकाणी त्यांना फार मोठा दिलासा याच्या माध्यमातून होणार आहे. आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे आणि या व्यतिरिक्त सांगत झालं तर अतिशय समाधानकारक हा आजचा दिवस आहे. आणि खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टीने बदलापूरने अतिशय महत्त्वाचं आणि मोठं पाऊल उचललं ते म्हणजे की या बदलापूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय डायलिसिस सेंटर चालू झालेले आहे. आणि आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरमध्ये 5 बेड्स आहेत आणि दररोज 10 ते 15 रुग्णांचं डायलिसिस केलं जाणार आहे. तर डायलिसिस सेंटर म्हणजे यापूर्वी ही सुविधा बदलापूरमध्ये नव्हती. मग त्या रुग्णांचा अतिशय वेळ खराब व्हायचा, त्यानंतर फार खर्चिक असल्यामुळे आणि या ठिकाणी जी सुविधा चालू केली महाराष्ट्र शासनाच्या वतीने, तर ती मोफत सुविधा आहे. आणि नागरिकांचं जे बदलापूरमधील नागरिकांचं आरोग्य आहे, हे आरोग्य जोपासणं हे आमचं ध्येय आहे आणि त्या आरोग्यातून ती त्यांची सेवा देणं हा आमचा खऱ्या अर्थाने धर्म आहे. एक आरोग्य सभापती म्हणून मला प्रचंड त्यामध्ये एक आनंद आहे. बदलापूर नगरपालिकेचा स्वतःचा ब्लड स्टोरेज सेंटर चालू करणार आहोत. त्यासाठी सभागृहाने मंजुरी देखील दिलेली आहे. येत्या महिनाभरामध्ये ते स्टोरेज सेंटर चालू करणार आहोत. म्हणजे जे नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असेल ते निर्णय घेण्यासाठी आम्ही सर्व सक्षम आहोत. म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि विकास या तीनही गोष्टीमध्ये कुठली तडजोड केली जाणार नाही. नागरिकांना जे आवश्यक आहे ते आम्ही या ठिकाणी पुरवण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. ट्रीटमेंटसाठी खर्च तो खूप आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला भरपूर खर्च येतो. आणि कधी कधी आमच्याकडे हे डायलिसिसचे रुग्ण आहेत हे आमच्याशी संपर्क साधतात आणि विचारणा करतात की आपल्या गव्हर्नमेंटचं आहे का डायलिसिस सेंटर. तर आज मला त्या सर्व रुग्णांना सांगायला आनंद होतोय की आपल्या कात्रप ग्रामीण रुग्णालय येथे आज डायलिसिस सेंटरचं आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आणि रोजचे 2 सेशनमध्ये जर पेशंट घेतले तर 10 पेशंट होणार, 3 सेशनमध्ये घेतले तर 15 पेशंट होणार. म्हणजे रोजचे 10 ते 15 रुग्णांना इथे डायलिसिस केलं जाणार आहे. अशा 5 मशीन्स आहेत. एका सेशनला 5 पेशंट घेतले जाणार आहेत. तर बदलापूरमधील डायलिसिस पेशंटना मी आवाहन करेन की आपण ह्या जी इथे डायलिसिसची जी सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिली जात आहे त्याचा नक्कीच फायदा घ्या, जेणेकरून आपला जो खर्चिक उपचार आहे तो कुठेतरी थांबेल. कारण काय डायलिसिस अशी प्रक्रिया आहे की एकदा सुरू झाली की ती
शेवटपर्यंत चालू ठेवावी लागते, ती बंद होऊ शकत नाही. महाराष्ट्र शासनाला मनापासून धन्यवाद देते की त्यांनी बदलापूरमध्ये उपयुक्त येईल म्हणून ह्या ग्रामीण हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटर मोफत चालू केलेलं आहे. महाराष्ट्र दिनाच्या आणि बौद्ध जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे बदलापूर शहराला ही निश्चितपणे गरज होती. ग्रामीण भाग, शहरी भाग, लोकसंख्या 5 लाखापेक्षा वर गेलेली आहे आणि डायलिसिसचे रुग्ण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत की त्यांना कुठंच व्यवस्था नव्हती. खाजगी हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर मोठा खर्च असतो त्याला आणि आठवड्यातून 3-3 वेळ करावी लागते डायलिसिस. त्यामुळं जी गरज होती ती राज्य सरकारने मान्यता दिली. सिव्हिल सर्जन आपले डॉक्टर पवार यांनी त्याला प्राधान्य बदलापूरला दिलं आणि आज आपले नगराध्यक्ष ऋता घोरपडे, माझे उपनगराध्यक्ष आपल्या दामलेताई, आरोग्य सभापती आणि आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज त्याला लोकार्पण केलं. निश्चितपणे बदलापूरकरांना ही खूप मोठी देणगी आहे. आरोग्याच्या दृष्टीने चांगलं पाऊल पडलं आहे. मोठं हॉस्पिटल आपण अजून करतोय, 200 बेडचं अजून एक हॉस्पिटल तयार होतं आहे आपलं. त्यामुळं बदलापूर स्वयंपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने व्हावा हीच खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाची शुभेच्छा. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.